पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात दरोड्याचा एक धाडसी प्रकार उघडकीस आलाय। लोणावळा शहरातील भरवस्तीतील एका बंगल्यावर 20 ते 22 दरोडेखोरांनी दरोडा टाकला। विशेष म्हणजे लोणावळा शहर पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असलेल्या बंगल्यात हा दरोडा पडलाय आणि पोलिसांना या दरोड्याची खबरही नाही लागली। 27 मेच्या मध्यरात्री हा संपूर्ण प्रकार घडलाय। लोणावळ्यातील डॉक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या ओम बंगल्यावर दरोडेखोरांनी हा धाडसी दरोडा टाकला। या दरोड्यात 11.5 लाखांची लूट करून दरोडेखोर पसार झाले। हे सर्व दरोडेखोर एका टेम्पोत तयारीने आले होते, मात्र पळून जाताना टेम्पो बंगल्यात सोडून गेले। या टेम्पोत चोरांच्या चपला, कपडे आणि दारूच्या बाटल्या पडल्या आहेत। खरतर या बंगल्याला सीसीटीव्हीचं सुरक्षा कवच असतानाही ते भेदून या दरोडेखोरांनी मुख्य लोखंडी ग्रिल तोडलं आणि त्यानंतर बंगल्यातील 5 ते 6 दरवाजे फोडून घरात प्रवेश केला। त्यानंतर त्यातील काहींनी घरात असणाऱ्या सुरक्षा रक्षक आणि त्याच्या पत्नीला शस्त्राचा धाक दाखवला। दोघांनाही दोरखंडाने बांधून ठेवलं आणि त्यानंतर खंडेलवाल दाम्पत्याला तलवारीचा धाक दाखवून घरातील साहित्याची चोरी केली। खरतर खंडेलवाल यांच्या बंगल्यावर दरोडा पडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। डॉक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर पडलेला हा 4था दरोडा आहे। मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास टेम्पोतून आलेल्या या दरोडेखोरांनी बंगल्याचे दरवाजे तोडले आणि आत प्रवेश केला। दरम्यान या बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर लोणावळा शहर पोलीस स्टेशन आहे, त्यामुळे पोलिसांना याची कुणकुण लागताच त्यांनी या बंगल्याकडे धाव घेतली। मात्र पोलिसांची चाहूल लागताच दरोडेखोरांनीही बंगल्यातून पळ काढला आणि त्यानंतर पोलिसांनी या दरोडेखोरांचा काही अंतर पाठलागही केला। दरोडेखोर पुढे आणि पोलीस मागे असा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालाय। मात्र पोलिसांचा हा फिल्मी स्टाईल पाठलाग अयशस्वी झाला। पोलिसांच्या डोळ्यात देखत हे दरोडेखोर 11.5 लाखाचा मुद्देमाल घेऊन पसार झाले। दरोडेखोरांची ही डेअरिंग पाहून स्थानिक नागरिक आक्रमक झाले। दरोड्यातील आरोपींना लवकरात लवकर पोलिसांनी अटक करावी, अन्यथा लोणावळा बंद करण्याचा इशारा श्रीधर पुजारी यांनी दिलाय। 15 ते 20 आरोपी होते आणि ते पोलिसांसमोर पळून जातात, ते टेम्पो सोडून पळून जातात, म्हणजे ते पळत गेले। 5 फुटावर आरोपी होते, तरी आरोपी पोलीस पकडू शकले नाही, हे दुर्दैव आहे। आणि अशा पद्धतीचं जर पोलीस काम करत असतील, ते जे पोलीस होते त्यांना सस्पेंड करावं, अशी आमची भारतीय जनता पार्टी लोणावळा शहर आम्ही मागणी करत आहोत की असे पोलीस काय कामाचे। आणि ज्या पद्धतीने दरोडा टाकला गेलाय, 5-5, 6-6 दरवाजे तोडलेत आणि सगळे हाताने घेऊन आले होते, आणि तरी लवकरात लवकर त्यांना आरोपी पकडावे। नाही पकडले गेले तर आम्ही पुढच्या एका आठवड्यातच आम्ही लोणावळा बंद करू आणि मूक मोर्चा पोलिसांच्या घेतल्याशिवाय सोडणार नाही। आणि आमची दरम्यान या धाडसी दरोड्यामुळे लोणावळ्यातील नागरिक आणि व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण पसरलंय। पोलिसांसमोरच दरोडेखोर पळून जाताना दिसत असल्यामुळे तर या प्रकरणाचं गांभीर्य आणखीन वाढलंय। तर दुसरीकडे लोणावळा पोलिसांनी देखील गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी तपासाला सुरुवात केली आहे। लोणावळा पोलिसांची 4 पथके या दरोडेखोरांच्या मागावर रवाना केल्याचं लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितलं। मात्र असं असलं तरीही पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या बंगल्यावर दरोडेखोरांनी अशा प्रकारे दरोडा टाकल्याने पोलिसांची भीती राहिली की नाही, असा प्रश्न पुन्हा उपस्थित झालाय।